नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीव विस्कळीत झालं असून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी पूरग्रस्तांना 1 महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप केलं आहे. संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांची शेतं वाहून गेली, अनेकांच्या घरामध्ये पाणी आलं आणि या पूरग्रस्त भागामध्ये लातूरमध्ये जाऊन आमच्या भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनने जी यथायोग्य मदत आहे, 1 महिन्याचं पुरेल एवढं धान्य किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचं जी आहे ती मदत म्हणून आम्ही लातूरमध्ये केलेली आहे. त्यानंतर औसा येथील अनाथ आश्रम जो आहे माझं घर, त्यांनाही तिथं 60 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्यांनाही जी मदत करायची आहे ती भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली आहे. पण माझी सरकारला विनंती आहे की दिवाळी लवकरच येत आहे, तुम्ही पंचनामे केलेत, प्रत्येक कुटुंबियांना असेल, शेतकऱ्यांना असेल, पंचनामे करून अजूनही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या आधी जे आहे ते या घरांमध्ये ती रक्कम पोचणं गरजेचं आहे, तर या गोरगरिबांची पूरग्रस्तांची दिवाळी साजरी होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब ओला दुष्काळ तर जाहीर करावाच, पण जी रक्कम जी पंचनामे झालेत ती रक्कम तातडीनं पूरग्रस्तांना, कुटुंबियांना जी आहे ती मिळावी, अशा पद्धतीची माझी सरकारला विनंती आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.